प्रेमाने बोला. धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी. चॅनलवरती कोणी नवीन श्रोते असतील त्यांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचं बटन आलं तर हाईपसुद्धा करा आणि शेअरसुद्धा करा. कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, की आम्ही कोणत्याही पदावर असू द्या, खुर्चीवर असू द्या, कोणतंही कार्य करत असताना या जगामध्ये देवाला घाबरणं ही प्रत्येकामध्ये गोष्ट असली पाहिजे. कारण ना कागज रखता है, ना किताब रखता है, फिर भी सारी दुनिया का हिसाब रखता है. एवढी गोष्ट मात्र नक्की आहे. तुम्हाला उदाहरणच द्यायचं झालं तर सांगेन की एका मालकाने काही 10-20 जणांच्या ताब्यामध्ये कंपनी दिली आणि मालक म्हटला की माझं वय झालेलं आहे, मला जास्त काही येता येत नाही, तर तुमच्यावर विश्वास ठेवतो. मग सेवा पण सुपूर्द केल्या. कुणाला HR बनवलं, मॅनेजर बनवलं, मॅनेजिंग डायरेक्टर बनवलं, अनेक गोष्टी तिथे वाटल्या गेल्या आणि सेवा सुपूर्द केल्या आणि मालकाने विश्वास ठेवून खरं तर त्यांच्यावरती ती सेवा दिली. थोडे दिवस व्यवस्थित सेवा केली आणि नंतर खरं तर ते कुठून घडले बनले त्या मालकाच्या वचनालाच ते विसरले. त्या मालकाने आमच्यावरती का विश्वास ठेवला आहे या गोष्टीलाच ते विसरले. मैं ऐसा नहीं था बनाया गया हूँ, मैं आया नहीं था लाया गया हूँ, ही गोष्टच ते विसरून गेले. आणि विसरून गेल्यानंतर खरं तर त्यांना त्या खुर्चीचा अहंकार आला आणि त्या खुर्चीचा गैरवापर सुरू झाला. ते टोटल 20 जण कंपनीमध्ये होते. कंपनी बंद झाल्यानंतर रात्री 10-11च्या नंतर ते बसायचे, डुप्लिकेट बिलं बनवायचे, फाईल बनवायचे आणि अफरातफर करून कोट्यावधी रुपयांची लूट करायचे. अशी एक टोळीच निर्माण झाली होती. त्या टोळीचं खरं तर नाव होतं झोलर टोळी. काय? झोलर टोळी. आणि त्या टोळीचा एक मेन साहेब होता, त्याचं पद होतं त्या झोलर टोळीचा झोलर इन्चार्ज. मग तो झोलर इन्चार्ज जसा जसा आदेश देईल तसं तसं ती 20 जणांची टोळी कार्य करायला लागायची. असं वर्ष निघून गेलं. वर्षानंतर जेव्हा मार्च महिन्यात, मार्च एंडिंगला जेव्हा तो हिशोब कळाला तेव्हा मालकाच्या पायाखालची जमीनच सरकली. मालक म्हटले, एवढी कंपनी घाट्यामध्ये, एवढी कर्जामध्ये डुबलेली आहे आणि मला काहीच माहीत नाही आहे. मालकाला रात्रभर झोप लागत नव्हती तरी मालक काय बोलला नाही. आणि अचानक मालकाला रात्रीच वाटलं की एक फेरफटका कंपनीत मारून तरी यावं. खरं तर कसं असतं, कुकर्म करत असताना 100 चुका भगवंत माफ करतो, परंतु 100नंतर एक दिवस फटका हा नक्की पडतो. आणि तो फटका भगवंताचा असा असतो की लागत तर नाही पण जखम मात्र खूप खोल करून जातो. म्हणून तो फटका बसू नये म्हणून कर्म चांगलं करा बाबांनो. आणि त्या मालकाला वाटलं की रात्री आपण चला बघून तरी येऊया कंपनीमध्ये. आणि मालक तिथे पोहोचला आणि पोहोचल्यानंतर मालकाला समोरच दिसलं की संपूर्ण बिलांचे अफरातफर चाललेली आहे, खोटी बिलं बनवायचे चाललेले आहेत, काय काय उद्योग त्या 20 जणांचे चालले होते. आणि त्या 20 जणांना आदेश देणारा कॅबिनमध्ये बसलेला त्या झोलर लोकांचा झोलर इन्चार्ज, त्याला पहिलं त्या मालकानं पकडलं, सगळ्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं. आणि ताब्यात दिल्याच्या नंतर खरं तर त्यांचा ना PF दिला, ना पगार दिला आणि त्यांच्यावरती खरं तर केस टाकली, त्यांना बाहेर काढलं कंपनीतून. आणि म्हणून एक शाहीर म्हणतो, देवाच्या कोर्टात वकील चालत नाही आणि शिक्षा झाली तर अपीलसुद्धा चालत नाही. म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, तुमच्यावरती जर मालकाने विश्वास ठेवून एखादी खुर्ची सेवेसाठी सुपूर्द केली असेल तर त्या सेवेचा गैरवापर करू नका. गैरवापर कधीच करू नका. कारण
त्या सगळ्याचं उत्तर नियती आणि वेळ नेहमी देत असते. कारण परमात्मा एक अशी गोष्ट आहे कि ना कागज रखता है, ना किताब रखता है, फिर भी सारी दुनिया का हिसाब रखता है. बरं ते ठीक आहे, अज्ञानी लोक ज्यांना अंगसंग असणारा ईश्वर पाहता आला नाही किंवा अजून पाहिला नाही, आध्यात्मिक गुरुला शरण गेले नाहीत आणि त्यांना जाणीवही नाही की आपल्या अंगसंग ईश्वर आहे, फक्त मंदिराच्या त्या चार भिंतीच्या आतमध्ये पाहतायत, त्यांच्याकडून कर्म घडतंय, तर देव त्यांना माफसुद्धा करेल. पण ज्यांनी या परमात्म्याला पाहिलेलं आहे, जाणलेलं आहे, ओळखलेलं आहे आणि अंगसंग असणाऱ्या परमात्म्याची जाणीवसुद्धा आहे, तरीसुद्धा आम्ही खुर्चीचा गैरवापर करत असू, पदाचा गैरवापर करत असू, तर सद्गुरूच्या आशीर्वादाला पात्र बनणार नाही. पुन्हा एकदा सांगतो की देवाच्या कोर्टात वकील चालत नाही आणि शिक्षा झाली तर अपीलसुद्धा चालत नाही. म्हणून या माझ्या भाविक सज्जनानो, या माझ्या हरीच्या लाडक्यानो, तुम्ही कुणालाही घाबरू नका, पण देवाला मात्र घाबरा. देवाला मात्र घाबरा. जे पण आम्ही कर्म करतोय ना, आरशात उभे राहा आणि खरं तर स्वतःला विचारा की मी जे करतोय ते परफेक्ट 100% गुरुच्या वचनावर करतोय का. सद्गुरु के नज़दीक वही होता है जो गुरु के वचनों का पालन करता है. मालकाच्या वचनाचं पालन त्या लोकांनी केलं नाही, म्हणून त्यांना शेवटी नोकरी गमवावी लागली, PF गमवावा लागला, पैसे गमवावे लागले, कारण मालकाने त्यांच्यावरती केस टाकली आणि खरं तर जागेवरती त्यांचा गुन्हा पकडला गेला. कारण एक वाक्य लक्षात ठेवा, ना कागज रखता है, ना किताब रखता है, फिर भी सारी दुनिया का हिसाब रखता है. म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा कि मैं ऐसा नहीं था, आया गया हूँ. मैं ऐसा नहीं था, बनाया गया हूँ. मैं आया नहीं था, लाया गया हूँ. नेहमी एक वाक्य लक्षात ठेवा, कौन पूछता था मुझे तेरी बंदगी से पहले, अरे बुझा हुआ दीपक था तेरी रोशनी से पहले. एवढी गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेवा बाबांनो. या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, पुन्हा एकदा विनंती आहे, प्रार्थना आहे कि भक्ति अकल सोच चतुराई और बुद्धि का विषय बिल्कुल नहीं है. भक्ति में सिर्फ भाव की कदर हुआ करती है. सजदे भी कर दूँ, शिकवे भी कर दूँ, ये भक्ति का दस्तूर नहीं. भक्ति नाम है समर्पण का. भक्ति में शर्तें मंजूर नहीं. भक्तीमध्ये चालाकी चालत नाही, भक्तीमध्ये चतुराई चालत नाही, भक्तीमध्ये हुशारपणा सुद्धा चालत नाही. भक्ती ही फक्त भोळ्या भावानं करायचे असते. भावबळे आकळे एरवी नाकळे, करतळी आवळे तैसा हरी. तुमचा भाव स्वच्छ असला, सुंदर असला पाहिजे. मग तुम्हाला चालाकी करून, चतुराई करून क्षणाचा आनंद मिळू शकतो. जोपर्यंत ते पद आहे, खुर्ची आहे, तोपर्यंत आनंद मिळू शकतो. पण त्याच्यानंतर आमच्या गावाच्या बाहेर एक तलाव आहे, तो पावसाळ्यामध्ये भरलेला असतो. तोपर्यंत त्या तलावावरती जनावरे येतात, पाखरं येतात, गजबजाट झालेला असतो. परंतु उन्हाळ्यामध्ये एप्रिल मे मध्ये जेव्हा पूर्ण तलाव वाटतो, कुत्रंसुद्धा त्या तलावाला विचारत नाही बाबांनो, कुत्रंसुद्धा विचारत नाही आहे. म्हणून या माझ्या भाविक सज्जनांनो, या माझ्या हरीच्या लाडक्यानो, जोपर्यंत तुमच्यामध्ये प्रेम, नम्रता, सहनशीलता, दया, करुणा, सद्गुरूच्या वचनाचं पालन करण्याची मर्यादा आहे, तोपर्यंत खरं तर तुम्हाला आदर मिळेल, सन्मान मिळेल, सत्कार मिळेल. पण ज्या दिवशी तुमच्यातले ते सगळे दिव्य गुण निघून जातील आणि तुमच्यामध्ये कोणतरी बनलेल्याचा अहंकार येईल, त्या दिवशी सद्गुरूच्या आशीर्वादाला तुम्ही पात्र बनणार नाही. म्हणून बाबाजी म्हणायचे नेहमी, आओ सजाले आज को, कल का पता नहीं, कल की तो छोड़िए जनाब, यह तो पल का पता नहीं. प्रेमाने बोलिए, धन्य निरंकार जी एवं राम कृष्ण हरी.